ही महान संतांची भूमी. 13व्या शतकातील अलौकिक प्रतिभा असणारे, अखिल विश्वाच्या कल्याणाची कामना परमेश्वराजवळ करणारे महान संत म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील परमार्थाच्या क्षेत्रातील न भूतो न भविष्यती असे अजोड व्यक्तिमत्व व अलौकिक चरित्र. किती तेज फुलांच्या राशी या कुशीत जन्मुनी फुलल्या, जग सारे दिपून गेले, सर्वांच्या माना झुकल्या, सर्वांच्या माना झुकल्या. संतांनी आपल्या शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली. विश्वाचे ते आर्त जेथे विसाविले, ते हे तीर्थक झाले माऊलींचे, ते हे तीर्थक झाले माऊलींचे. महाराष्ट्राच्या क्षितिजावरती दिव्य चमकला तारा, अंधरुडीच्या येथे थांबला बलशाली हा वारा. मानवतेची मूल्ये समाजाला देणारे ज्ञानियांचा राजा, वेदांचा ज्ञाता, ज्ञानाचा सागर म्हणजे आपली ज्ञानेश्वर माऊली. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. चला तर मग आपल्या समोर प्रस्तुत करीत आहोत आमच्या माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स तर्फे संत ज्ञानेश्वरांच्या जीवनगाथेवर आधारित नाटिका संत ज्ञानेश्वर माऊली. राधा राधा राधा, तू हे काय करतेस? याचकांना भिक्षा घालते बाबा. अगं, अपात्रांना भिक्षा दिल्याने पाप लागतं, पाप लागतं, पाप. शांतम पापम, शांतम पापम. पाणी पाणी दादा, पाणी 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 दादा, पाणी. ज्ञानदेव, नाव ज्ञान, बुद्धीने अज्ञानी. अरे हे काय करत आहेस? थोडंसं पाणी हवं होतं काका. अकलेच्या कांद्या, तुला माहिती नाही इथे फक्त आम्हीच पाणी भरू शकतो, तुझ्यासारखी संन्याशाची मुले नाहीत. या या घाटाचं पाणी गोड आहे ना, म्हणून आलाय हा ज्ञानदेव. सोपांना खूप तहान लागली होती काका, पाण्याशिवाय तर तो मरून जाईल ना. मरतोय मरतोय तर मरू दे, तू चल जा इथून. सारं पाणी अपवित्र करून टाकलंयस. पाणी कधी अपवित्र होते काका? माझ्याशी वाद घालतोस? तुझी एवढी हिंमत? फोड रे तो घडा. पापाचा घडा फुटून गेलाय काका. शांतम पापम, शांतम पापम. पाणी पाणी दादा, पाणी 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 दादा, पाणी. दादा खूप भूक लागली आहे दादा, खूप भूक लागली आहे. भाकरी तर बनवली आहे दादा. दादा, पण ती शेकण्यासाठी आग कुठून आणायची? खूप आग आहे, खूप आग आहे मुक्ताई, खूप आग आहे. घे शेकून भाकरी. पण कुठे दादा? घे शेकून माझ्या पाठीवर. दादा, आपण पैठणला जायचे का? आईबाबांच्या देहांत प्रायश्चित्ताचे शुद्धीपत्रक आणण्यासाठी. ज्ञानोबा, कशाला पैठण? विद्वत सभेसाठी.
हे काय आहे? काहीच समजत नाही. याला म्हणायचे तरी काय? विठ्ठल पंतांना देहांत प्रायचित्त दिलं होतं, ते त्यांनी घेतलंही. तदनुसार त्यांच्या मुलांना सिद्धिपत्रक मिळेल असं लिहिलंय त्यात. ते देहांत प्रायश्चित्त त्यांच्या पापक्षालनासाठी होतं. ही मुलं जन्मताच भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टांना कोणताही धार्मिक संस्कार करायचा अधिकार देता येणार नाही. मान्यवरांनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा. यापूर्वीही सखोल अभ्यास न करता आमच्या मातापित्यांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. अरे अरे अरे, काय बोलतोय हा? काय हा समजतो तरी काय स्वतःला? आपणास त्यांच्यावर संशय असेल तर आपण काशी क्षेत्री जावं आणि त्यांच्याकडून सिद्धिपत्रक घेऊन यावं. आम्ही ते मान्य करू. महाराज, माणूस जन्मतः अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरीय संकेत आहे. येथे शुद्धिपत्रकाचे याचक म्हणून आला आहात की विवाद घालण्यासाठी? पंडितांनी रागवू नये. धर्मात म्हटलंय आत्मा पवित्र आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. जर असं असेल तर शुद्ध कुणास करायचं, आत्म्यास की शरीरास? मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतायत. अरे आपलं वय काय, आपण बोलतोय काय, कुणासमोर बोलतोय याचं काही भान? ज्ञानाला वय नसतं महाराज, आत्म्यालाही वय नसतं. वय शरीराला असतं. माझं जरी शरीर बोलत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे. तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. सिद्ध करून दाखवतोस काय रे आळंदीच्या पोरा? 4 पोथी पुराण वाचून पोपटपंची करणं फार सोपं असतं. मिथ्यावाद कशाला? तो रेडा आणि तू दोघंही समान आहात ना? मग तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? बोल ना, बोल. जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय अशक्य आहे? मी जे बोलेन तो तेही बोलेन. काय शक्य आहे? म्हणजे तुला असं म्हणायचंय का तो रेडा बोले? ऐका रे, ऐका सर्वजण. अरे हे कालचं पोर आम्हाला तत्वज्ञान शिकवतोय. एवढ्या घोळ गप्पा मारतोय ना, तर करून दाखव. ए रेडावाल्या थांब जरा. चला रे. ए रेडावाल्या थांब. काय रे, काय नाव आहे याचं? ज्ञाना. ज्ञाना? हा ज्ञाना, हा ज्ञानदेव. दोघांचं नाव तर जुळलंय. पाहूया आत्मा जुळतोय काय ते. ए हाक मारत्या तुझ्या भावाला. पाहूया बोलतोय का ते. ज्ञाना, तुम्ही हे करू शकता. तुम्हाला हे जमेल. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानदेवा, ज्ञानदेवा, तुम्ही खरंच ज्ञानीदेव आहात. ईश्वराचे अवतार आहात. आम्ही पामरांनी तुम्हाला काय शक्तिपत्र द्यायचं? तुम्हाला ओळखलं नाही आम्ही. क्षमा करा, क्षमा करा.
प्रभू, आपण यांना प्राणदान देऊन माझ्या सौभाग्याचं रक्षण केलंय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. नाही नाही, जय जयकार माझा नाही, त्या परमेश्वराचा करा. मी तेच करतो जे तो माझ्याकडून करवतो. प्रभू, प्रभू आपण मला जीवनदान दिलंय. आता आपल्या चरणाशी मला स्थान द्या प्रभू. उठ सच्चिदानंदा, उठ. सच्चिदानंदा, तू विवाहित आहेस, सुखी राहा. प्रभू, या जगात सुख कुठे आहे? यांच्या मृत्यूने मला सगळं समजून चुकलंय. सुख भोगण्यात नाही तर सुख वाटण्यासाठी आहे. प्रभू, एक विनंती आहे. आज्ञा करावी माते. प्रभू, आपण मला सौभाग्य परत दिलंय. आता माझ्या भेटीचा स्वीकार करा प्रभू. माझ्या पतीला आपल्या चरणाशी स्थान द्या प्रभू. तुमच्या चरणाशी स्थान द्या. माते, आज मी नारीचं आणखी एक अद्भुत रूप पाहिलं. तुझे पती सच्चिदानंद बाबा नावाने प्रसिद्ध होतील. ज्ञानेश्वरीला विस्तृत अंशात लिपिबद्ध करतील. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबा, ज्ञानोबा, चिंतेत दिसत आहात. कसली एवढी चिंता? क्षमा करा गुरुदेव, क्षणिक द्वेषाने माझं मन दुर्बल बनलंय. आपल्या मनावर अनुशासन ठेव. ते क्षणभरही भटकू देऊ नकोस. ज्ञानदेव, आपल्याला शुद्धीपत्रक नकोय, त्याची आवश्यकताही नाही. आपल्या आईवडिलांनी सामाजिक संबंधाला महत्त्व दिलं म्हणून त्यांना प्राणदंड भोगावा लागला. माझ्यासाठी काय आज्ञा आहे गुरुवर? जगातील भोळ्या भाबड्या लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी, घराघरात ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी संस्कृतमध्ये लिहिलेल्या गीतेला सोप्या भाषेत लिही आणि हे कार्य तू करू शकतोस, केवळ तूच. मी हे कार्य अवश्य करीन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. गुरुदेव, आपल्या प्रेरणेने ज्ञानेश्वरीची रचना झाली. मीही आपल्याला समर्पित करतो. ज्ञानदेव, मी तुला आशीर्वाद देतो. तुझी साधना पुस्तक रूपात या जगतात कायमस्वरूपी स्मरणात राहील. ज्ञानदेव, तुला ही ज्ञानेश्वरी लोकांना समजावून सांगावी लागेल. जशी आज्ञा गुरुदेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विविध सिद्धींचे स्वामी, महायोगी, महातपस्वी, आपल्या कृपेने अनेक दुःखितांचे कष्ट निवारण होतात. कसले कष्ट आहेत? मानसिक कष्ट आहेत प्रभू. कष्टाची स्पष्ट व्याख्या करवत सा. प्रभू, माझ्या जिज्ञेसेचे समाधान करा. एका बाजूला 1400 वर्षांचे महातपस्वी
चांगदेव आपण आणि दुसऱ्या बाजूला एक लहानसा बालक, दोघात श्रेष्ठ कोण आहे प्रभू? बालक? कोण बालक? ज्ञानदेव. कोण हा ज्ञानदेव? एका संन्यासाचं पोर. आज त्याची कृती ज्ञानेश्वरी हवेतील सुगंधाप्रमाणे घराघरात पोहोचत आहे. जेव्हापासून त्याने त्या रेड्याकडून महामंत्र बदविला आहे, मेलेल्या सच्चिदानंदाला आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले आहे, लोक तेव्हापासून त्याला ईश्वर मानू लागले आहेत. दुरून साधू महात्मे त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत प्रभू. आम्हीही त्यांचे दर्शन घेण्यास जाऊ. आपण दर्शन घेण्यास जाणार? 1400 वर्षांचे महासिद्ध योगी 14 वर्षाच्या बालकाचे दर्शन घेण्यास जाणार? त्यांच्याजवळ कोणतं योगबळ आहे? कोणती सिद्धी आहे? कोणतं ब्रह्मज्ञान आहे त्यांच्याकडे महाराज? आपली उज्ज्वल मर्यादा. त्यांच्या चरणावर भेट करू नका गुरुदेव. आपलं हे समर्पण आम्हा शिष्यांचं मरण बनून जाईन गुरुदेव. आम्ही नाही जाणार. आम्ही नाही जाणार. त्याला बोलवू आम्ही. त्याला पत्र लिहून त्याला इथे बोलवू. त्याला कोणत्या विशेषणाने संबोधू? आदरणीय नाही, चिरंजीवी नाही. नाही, आम्ही त्याला काहीही नाही लिहत. त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेऊ. हे घे कोरे पत्र, ज्ञानेश्वराला नेऊन दे. आपण चांगदेवाचे पत्र घेऊन आलात ना? हो, प्रस्तुत आहे. मला तर काहीच समजत नाहीये. सोपान, तू प्रयत्न कर. काय दादा? अलिखित पत्र? पण अलिखित पत्र वाचण्याचा माझा पण काहीच अभ्यास नाहीये दादा. मुक्ताई, तू प्रयत्न कर बरं. या अलिखित पत्राचा केवळ एकच अर्थ आहे, चांगदेव 1400 वर्षापर्यंत तपस्या करूनही कोरेचे कोरेच राहिले. चांगदेव एक महान शिवभक्त आहे. शिवकृपेने त्यांना नाना प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. श्रुती, न्याय, त्याग, ज्योतिष, विज्ञान रस, नाडीज्ञान, धनुर्विद्या तथा गायन कलेतही ते निपुण आहेत. एवढे गुणसंपन्न? त्याहूनही अधिक सोपान. परकाया प्रवेश, मनकवडेपणा. आपल्या सिद्ध आश्रमात ते बहिऱ्यांना ऐकण्याची, आंधळ्यांना ज्योती तर कुष्ठरोगांना मुक्त करतात. पण ते 1400 वर्षापर्यंत जिवंत कसे राहिलेत? प्रति 100 वर्षानंतर त्यांचा मृत्यूकाळ येतो मुक्ता. तेव्हा ते आपले प्राण 10 दिवस ब्रह्मांडात स्थापन करतात. अशा प्रकारे त्यांनी 14 वेळा मृत्यूला टाळलंय. पण आपण चांगदेवाविषयी इतकं कसं जाणता? माझे गुरु गहनीनाथ यांच्यामुळे. चांगदेव 14 विद्यांमध्ये, 14 कलांमध्ये निपुण आहेत. ज्ञानदेव चांगदेवांना असं पत्र लिही की ज्यामुळे त्यांना काही अंतर्बोध होईल. जशी आज्ञा गुरुवर्य. अहंकार, अहंकार, अहंकार. ज्याचे नाव अज्ञानदेव ठेवायला पाहिजे होतं त्याचे नाव ज्ञानदेव ठेवलंय. बोला चांगदेव महाराज के. चांगदेव महाराज के. चांगदेव महाराज के. माऊली, 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 चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येत आहे. दादा, चांगदेव आपल्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने मोठे आहेत. आपणच त्यांना भेटायला जाऊ. माते, तुझ्याकडे वर घेऊन चल आम्हाला. चल माते, चल. मंदिरात मृदुंगाची थाप बनी देही माझ्या विठू माय बाबे. 1400 वर्ष अंधारात भटकत होतो. नाही महाराज, अंधारात नाही, अहंकारात भटकत होता. आपण अहंकार आपल्या नेत्रातून पश्चातापाच्या रूपात वाहून गेला. मला आपल्या पावन चरणांपाशी शरण द्या प्रभू. माझा उद्धार करा प्रभू, माझा उद्धार करा.
प्रभू, या आश्रमात मी 1400 वर्ष धर्मावर अहंकारपूर्वक शासन करीत राहिलो. त्या धरतीला आपल्या चरणांनी पावन करा. चला प्रभू, चला. मी कुठेही नाही जाणार योगीराज. माझ्या महायात्रेची वेळ झाली आहे. प्रभू, महायात्रेची आपलं म्हणणं काय आहे? मी समाधी घेऊ इच्छितो. असा कठोर निर्णय नका घेऊ प्रभू. आम्हाला आपल्या सेवेपासून वंचित नका करू. सेवेला सीमांमध्ये नका बांधू योगीराज. निष्काम भावनेनेच जनतेची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे. आता तर आपणही मानव धर्माचा स्वीकार केलाय. आता मला कसली चिंता योगीराज. स्वयंभू ज्योती बनून चला आणि प्रकाश पसरवा. यातच आपली मुक्ती आहे. जशी आज्ञा प्रभू. तुझं कार्य समाप्त नाही झालंय ज्ञानदेव. कार्य कधी समाप्त होत नाही गुरुदेव. केवळ आयुष्य वेळोवेळी समाप्त होतं. पिवळी पानं झडून जातात, त्यांच्या स्थानी नवी पाने येतात. अशा प्रकारे क्रम बदलतो. कार्य आपल्या गतीने चालूच राहते गुरुदेव. मला मोहबंधनातून मुक्त करा गुरुदेव. मला परमानंद प्राप्त करू द्या. माझा आशीर्वाद आणि सदिच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत. तुम्हाला आता खूप कार्य करायचे आहे. ज्ञानेश्वरीच्या राहिलेल्या छंदांना संकलित करून जिज्ञासू लोकांना समर्पित करायचं आहे. जशी आज्ञा प्रभू. विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, ते हे तीर्थ झाले माऊलीचे. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. ही 4 नावे म्हणजे मानवी मनाच्या 4 अवस्था. आणि म्हणतात ना, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितले जाते ते दान आणि ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वासाठी मागितले ते पसाय दान.
तव अंतरिक्ष गगनी अवचित्त झाली आश्रिनी भक्त तरतील मेंदिनी ज्ञानदेवे दरुजने धन्य धन्य वृक्ष अजान धन्य सिद्धेश्वर स्थान ज्ञानदेव समाधान धन्य अलंकापुरी ऐसी आश्रिनी वदले जय जयकारे टाळी पिटली तव स्नान संध्या सारिली देव भक्त सकळिकी मग पाहुनी शुभदिनी देवे करू आदरिले प्रयाण नाम होत असे खेदशीन ज्ञान देवा कारणे. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीस इंद्रायणी काठी शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. माऊलींनी मार्गदर्शित केल्याप्रमाणे अजान वृक्षाखाली त्यांच्या समाधीची जागा पूर्वीच निर्देशित होती. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान देवोत्तक 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे पंढरपूरचे विठोबा हे ज्यांचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे जगद्गुरू म्हणजे संत तुकाराम महाराज. पुराणामध्ये उल्लेखित आहे की संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीच्या गाभारा प्रभागाचे बांधकाम जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी केलेले आहे. संदर्भ गॅझेट ऑफ दी बॉम्बे प्रेसिडेन्सी पुणे डिस्ट्रिक्ट सन 1885 व्हॉल्यूम 18 पार्ट 3 चॅप्टर 14 आणि पान नंबर 102-103. संत तुकारामांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे कार्य केले. देह देवांचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.